नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आणि ब्लॉग नाही आहे हा. ब्लॉग नाही हा एक आहे मूवी रिव्ह्यू. हां, तर चला स्टार्ट करूया. तर मी फर्स्ट टाइम एक मूवी रिव्ह्यू करतोय आणि टायटल बघून तुम्हाला कळलं असेल, या मूवीचं नाव आहे आयरन लंग. लंग, आयरन लंग. तुम्हाला जे वाटलं ते नाही, आयरन लंग. हां, माझा लुक कसा आहे तुम्हाला कसं वाटतं, असं काहीतरी क्रिएटिव्ह वाटलं मला. तर हे माझं एवढंच क्रिएटिव्हिटी जमलं मला. मस्त एक टोपी होती, टोपी घातली, गॉगल होता, गॉगल घातला आणि तयार. आयरन लंग ही मूवी आहे बेस्ड ऑन अन व्हिडिओ गेम. त्याचं नाव आयरन लंगच आहे. ही गेम 2022 मध्ये रिलीज झाली. एक आपले यूट्यूबर आहेत मार्की प्लायर म्हणून, तर त्यांनी या मूवीचं जी स्टोरी आहे त्यावरती ॲडॅप्टेशन करून विथ द मेकर्स ऑफ गेम त्यांनी हे एक मूवी बनवली आहे. आणि ही रिलीज झाली ऑल ओव्हर वर्ल्ड 30 जानेवारी 2026ला, पण ही इंडियामध्ये रिलीज झाली 13 मार्च 2026ला. तर आयरन लंग ही बेस्ड गेमवर आहे आणि त्या गेमचं कॉन्सेप्ट आहे सर्वायवल हॉरर थ्रिलर. हॉरर द गेम तर मला माहिती नाही, पण पिक्चर बघून मला तर काही हॉरर नाही वाटलेला, पण ते आपण पुढे बोलू. तर पिक्चरची स्टोरी, तोच तर सर्वात मेन प्रॉब्लेम आहे. पिक्चरची स्टोरी मला घट्टा कळली नाही काय. तर मूवीची स्टोरी जेवढी मला कळली ती आहे की एक प्लॅनेट आहे, त्यांचं प्लॅनेट डिस्ट्रॉय झालेलं आहे. तिकडच्या लोकांना एक नवीन प्लॅनेट पाहिजे, त्याच्या शोधामध्ये निघालेत. कुठेतरी इंटरस्टेलरचं नाव ऐकल्यासारखं वाटलं ना तुम्हाला या एका लाईनमध्ये? मला पण वाटलं पिक्चर बघून. आता ह्यामध्ये लीड कॅरेक्टर आहेत मार्की प्लायर स्वतः, जे या गेमचे सॉरी या मूवीचे डायरेक्टर आहेत. तेच मेन लीड ॲक्टर आहेत. त्यांचं नाव या मूवीमध्ये आहे सायमन नाही, सायमन या कॅरेक्टरचं नाव आहे. तो एक कैदी आहे, एक प्रकारचा क्रिमिनल आहे. मला वाटतं मर्डर वगैरे केले आहेत, बाई मर्डर टाकले आहेत. आता काही असतात नाही का, काही मूवीजमध्ये आपण बघतो की एक क्रिमिनल आहे, त्याला आपण बोलतो की आम्ही तुला फ्रीडम देतो, पण तू आमचं एवढं काम कर. एक चॅलेंजिंग टास्क त्याला देतात की तुला त्या प्लॅनेटवरती जाऊन त्या प्लॅनेटवरती रिसर्च साठी गोष्टी गोळा करायचे आहेत. त्यामुळे तो तिकडे जातो आणि मग काय होतं की ते तुम्हाला पिक्चर बघूनच कळेल. तर हे कळलं, ही एवढं बेसिक स्टोरी आहे जिकडनं आपल्याला स्टार्ट होती. म्हणजे जेवढं मला पिक्चर बघून कळलेलं आहे, बाकीचं तुम्ही पिक्चरमध्ये जाऊन बघून घ्या. तर पिक्चरची चांगली गोष्ट बोललं तर ह्याचं डायरेक्शन, कलर ग्रेडिंग मस्त डायरेक्शन आणि कलर ग्रेडिंग भारी आहे, एक नंबर. आणि काय आहे, हा बॅकग्राऊंड म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये असं काही धंधन धंधन काही नाही आहे. स्टोरीला प्रॉपर इंटेन्सिफाय करते. म्हणजे एक सीन आहे नाही, त्याला इंटेन्स कसं करते ती यायची बॅकग्राऊंड म्युझिक. आणि हा पॉईंट लक्षात ठेवा, ठीक आहे. ॲक्टिंग, मार्की प्लेअरची ॲक्टिंग एक नंबर आहे. प्रॉपर इमोशन्स फील होतात. म्हणजे जेव्हा त्याला राग आलाय तो प्रॉपर दाखवलंय त्याला, म्हणजे तो प्रॉपर ॲक्ट करतो की जरा काय युट्यूबर वाटत नाही, तो प्रॉपर एक ॲक्टर वाटतो त्यामध्ये, खरंच सांगू तर. आणि हे एवढी चांगली गोष्ट आहेत. ॲक्टिंग वगैरे, कास्ट काही मोठी नाही आहे. मार्की प्लेअर एक मेन लीड आहे, बाकीचे एक ॲवा म्हणून त्याची शिप कॅप्टन आहे, तिचा काही 2 मिनिटाचा रोल आहे, बाकी सगळं तिचा आवाजच आहे. आणि एक 2-3 लोकांच्या मध्ये मध्ये फ्लॅशबॅक सीन दाखवतात, ते एवढंच, बाकी काहीच नाही आहे. म्हणजे एक प्रकारे एक सबमरीन आहे, छोटेसं, म्हणजे एक खोलीपेक्षा लहान छोटी सबमरीन आहे. त्याच्यात काही ॲडव्हान्स नाही, सगळं असं लोखंड जुनं, म्हणजे एक डिस्टोपियन टाईपचा फील देतं की नाही का, सगळं रस्टेड सगळं तसं. त्यामुळे तसं ते वाटतं. तरी झाले आपले एक सिनॉप्सिस स्टोरीची, काय आहे, काय चांगलं आहे यामध्ये. आता त्याच्यात प्रॉब्लेम काय, स्टोरी स्टोरी काय आहे मला कळलीच नाही, खरंच सांगतोय. मला एवढं कळलं, हे पिक्चर जर बघायचं असेल ना, जाऊन आधी गेम बद्दल का बघावं लागेल, खेळावं लागेल, समजून घ्यावं लागेल. कारण की पिक्चरमध्ये स्टोरी एक्सप्लेन नाही केलेली, त्यामध्ये पिक्चर खूप बोरिंग वाटतं. ठीक आहे, गेमर्ससाठी हां चांगलं आहे, ज्यांना गेम माहिती आहे, ज्यांना ती गेम आवडती, त्यांच्यासाठी त्यांना ही मूवी आवडेल. पण बाकीच्यांना नाही आवडणार. स्टोरी एक्सप्लेन नाही केलेली नीट. काय कशाचा रिझन आहे, डिस्ट्रक्शनचा रिझन काय आहे, कोण कशाला मेल आहे, कशाला हे प्लॅनेट असं काय आहे. असं काही एक्सप्लेनेशन काहीच, म्हणजे त्यांना वाटलंच नाही की आम्हाला तुम्हाला काही समजायचं आहे. आम्हाला फक्त एक पिक्चर बनवायचे आहे, मस्त व्हिज्युअल्स दाखवायचे, ते तुम्हाला बघायचे आहेत. तुम्ही या थिएटरमध्ये मस्त एन्जॉय करा, रील्स बघा, व्हिडिओ बघा मस्त, आणि जावा घरी उठून. एवढंच त्यांचं मत आहे. तुम्हाला वाटत असेल मी फुल असा ते जरा लुक मला हे करते प्रोत्साहित, जेन झी एवढंच होतं या पिक्चरमध्ये. खरं सांगू, मला माझं मत आहे, मला खूप बोर झालं, खूप बोर झालं, अतिशय बोर. लिटरली मी असं बोलू शकतो की माझी लाईफची सर्वात बोरिंग मूवी आहे. तुम्हाला वाटत असेल का पिक्चर बघून कळेल, तर तुम्ही माझ्यासारखे पीडित लोक आहेत, ज्यांना या मूवी बद्दल माहिती नाही, पण फक्त हाईप बघून गेलेत, तर तुम्हाला पण कळेल हे पिक्चर बघून. माझं पर्सनल मत आहे, तुम्हाला ऐकायचं तर ऐका, पण ऐकावंच लागेल पिक्चर जर तुम्ही पिक्चर बघणार असेल तर.
आधी जाऊन गेमबद्दल माहिती काढा, गेम समजा, गेम खेळा, आधी जाऊन मग पिक्चर बघा, नाहीतर नाही कळणार, तुमचे पैसे वाया जातील. त्यापेक्षा तुम्ही जाऊन दुसरा चांगला एखादा पिक्चर बघून या जो थिएटरमध्ये सध्याला धुरंधर लागलाय, तर तुम्ही तो जाऊन बघा. पण मूवी चांगली, सगळ्यात चांगली स्टोरी नाहीये, त्यामुळे बोर होतं. आणि खूप स्लो पेस्ड मूवी आहे ही, जास्त काही फास्ट नाहीये, सगळं स्लो स्लो स्लो, वर्ड बाय वर्ड. लास्टचा अर्धा तास तुम्हाला थोडंसं कॅच करून बसतं, कारण की थोडंसं इंटेन्स होऊन जातं त्याचं सर्वायवल. हॉरर हा मेन पॉईंट. मी कुठेतरी वाचलो ते पिक्चर हॉरर पण आहे, तो हॉरर होतं भाई, काय आहे? नाही हॉरर नाही, थ्रिलर आहे, सायफाय आहे, सायफाय तर आहे मूवी, थ्रिलर सायफाय ॲडव्हेंचर सर्वायवल, पण तो सर्वाईव्ह मी नाही सांगणार, पिक्चर जाऊन बघून या, तेव्हा तुम्हाला कळेल. ठीक आहे, तर हा होता आपला मूवीचा रिव्ह्यू. फर्स्ट टाइम ट्राय केलंय, कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि हा गेम मला अजून पण, मी गेम काय वाचणार नाही जाऊन, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. म्हणजे माझ्यासारखे जे लोक आहेत ते कष्ट नाही करणार जास्त, नाही का, की अरे हा ही गेम कशाबद्दल आहे, काय आहे याच्यामध्ये, ते पण खाली कॉमेंट्समध्ये जाऊन वाचतील. तर तुम्ही कॉमेंटमध्ये टाका, आम्हाला पण कळेल, त्यांना पण कळेल, आमची खूप मदत होईल. पैसे माझे, मला वाटतं की ते स्टोरी वाचल्यानंतरच माझे पैसे वसूल होतील पिक्चरचे. प्लीज मला मदत करा प्लीज. ओके, पिक्चर चांगलं आहे पण बोर आहे, स्लो आहे, खूप बोर. माझं पर्सनल मत काय की बोर आहे ॲक्च्युली, पिक्चर खूप स्लो आहे. स्टोरी नाही कळत, काय स्टोरी सांगितलीच नाही, कळत काय नाही, स्टोरी सांगितलीच नाही, आपणच हा बाबा नाही भाई याचं तबाह झालंय, भाईला काहीतरी शोधायचं, स्केलेटन वगैरे काढायचंय, काहीतरी रक्तामध्ये भरलंय, कशाचं रक्त आहे, काय रक्त आहे, रक्तामुळे काय होते, कसलं काय इन्फेक्शन कशामुळे होते, का त्याला सोडताय, काय त्यांची मिशन्स आहेत, काय त्यांची लोक काय आहेत, नेमकी कोण आहेत त्यांची लोक, पिक्चर काय आहे. गेममध्येच कळेल. हां, गेममध्येच कळेल तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू. मला खरं तर फर्स्ट मूवी रिव्ह्यू ह्याच्यासाठी नव्हता करायचा, जननायकांसाठी करायचा होता, पण तुम्हाला माहिती आहे त्याची काय हालत आहे. ठीक आहे, जाऊ द्या, पुढचा बहुतेक तोच असेल. देवाशी प्रार्थना करतो की तो पिक्चर पटकन येऊ दे, विजयी भाव, विजय भाव. चला तर बाय बाय, भेटू. ब्लॉग येतच आहे, उद्या परवापर्यंत ब्लॉग येईल. तोवर मी तर फर्स्ट टाइम ट्राय करतोय, तो जरा सपोर्ट दाखवा मित्रांनो, मित्रांनो. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा मित्रांना, जे पिक्चर बघायला जाणार आहेत ते, नाही का बोलतायत की तुम्हाला अरे एक पिक्चर आलंय माहिती आहे का तुला, आयरन लंग नावाचं एक युट्यूबरने बनवलाय, गेमवरती बेस्ड आहे, $6 मिलियन आहे, $13 मिलियन कमवलेत भाई मी. ते सांगणारे मित्रांना हे व्हिडिओ पाठवायचा. ठीक आहे, जर त्यांनी नसेल बघितलं तर. ठीक आहे, बाय बाय, भेटू तुम्हाला नंतर.